Watson and Crick model of DNA. The double helical model of DNA proposed by the Watson and Crick from the X-ray crystallographic studies. ठीक आहे, इन 1953. म्हणजे वॅटसन आणि क्रिकचं जे मॉडेल आहे DNAचं ते आहे 1953चं आहे. फर्स्ट पॉइंट ऑफ वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ DNA इज DNA molecule as a double helix. DNA molecule as a double helix, which consists of the two long strands coiled around a common imaginary axis, central axis. Means this DNA molecule as a double helix that shows the presence of two long strands. They coiled around a common imaginary axis. Common imaginary central axis to form the double helix. Means it looks like a twisted ladder and that show the alternating major and minor grooves. जे कॉमन इमॅजिनरी सेंट्रल ॲक्सिसच्या भोवती दोन लॉंग कॉइल्ड स्ट्रँड्स जे आहे ते दोन लॉंग स्ट्रँड्स जे आहे त्याचं कॉइलिंग झालेलं आहे. सो दॅट लुक्स लाईक अ डबल हेलिकल स्ट्रक्चर, डबल हेलिक्स अँड इट लुक्स लाईक अ ट्विस्टेड लॅडर. ठीक आहे, म्हणजे हा आपल्याला डबल हेलिकल मॉडेल दिसतं. सेकंड जो पॉईंट आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड. ईच स्ट्रँड जर घेतला तर दॅट कन्सिस्ट ऑफ number of nucleotides and the successive nucleotides that are present on the same strand that are linked by the phosphodiester bond. म्हणजे एका स्ट्रँडवरती जे नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये जो बॉन्ड प्रेझेंट राहतो त्या बॉन्डला म्हटलं जातं फॉस्फोडायस्टर बॉन्ड असं म्हटलं जातं. म्हणजे फॉस्फेट ग्रुप दॅट इज अटॅच टू द 5th कार्बन ऑफ अ शुगर ऑफ न्यूक्लिओटाइड अँड दॅट इज जॉईन टू द 3rd कार्बन ऑफ द अनादर. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड दॅट शोज द प्रेझेन्स ऑफ number of nucleotide and each nucleotide that is made up of deoxyribose sugar जसं आता आपण पाहिलं नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे, फॉस्फेट ग्रुप यापासून प्रत्येक न्यूक्लिओटाइड हा फॉर्म झालेला असतो. And the successive nucleotides which are present on the same strand, successive nucleotides present on same strand or of the same strand are linked by फॉस्फोडायस्टर बॉन्ड. जे सक्सेसिव्ह न्यूक्लिओटाइड्स जे प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये ऑन द सेम स्ट्रँड, ठीक आहे, लिंक बाय द फॉस्फोडायस्टर बॉन्ड और फॉस्फोडायस्टर लिंकेज. 5th कार्बन ऑफ शुगर ऑफ न्यूक्लिओटाइड that is attached to the phosphate group and the 3rd carbon of the another. ठीक. Number 3rd point of Watson and Crick model of DNA, complementary base pairing. Complementary base pairing मध्ये जे बेस सिक्वेन्सेस प्रेझेंट आहे और द नायट्रोजन बेसेस प्रेझेंट ऑन वन स्ट्रँड
प्युरिन्स दॅट इज ऑलवेज पेअर्ड विथ द पायरिमिडिन्स. म्हणजे प्युरिन्स जे आहे हे डबल रिंग कंपाऊंड आहे, सायक्लिक कंपाऊंड आहे, आणि पायरिमिडिन जे आहे हे सिंगल रिंग सायक्लिक कंपाऊंड आहे. तर प्युरिन्स ऑलवेज पेअर्ड विथ द पायरिमिडिन्स. जसं ॲडेनाइन पेअर्ड विथ थायमिन by means of 2 hydrogen bond. A adenine pairs with thymine, or thymine paired with the adenine by 2 hydrogen bond. 2 hydrogen bond. जे हे सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड सेम स्ट्रँडवरती प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट असतो? तो असतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आणि 2 स्ट्रँडवरचे जे नायट्रोजन बेसेस आहे याच्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट राहतो? हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतो. ठीक आहे. आता ग्वानाइन ऑलवेज पेअर्ड विथ द सायटोसिन. Guanine paired with the cytosine by 3 hydrogen bond, or C paired with G. ठीक आहे. किती हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट आहे? 3 हायड्रोजन बॉन्ड याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. म्हणजे बेस सिक्वेन्स प्रेझेंट ऑन वन स्ट्रँड ऑफ द DNA that decide the base sequence present on the another strand. So the strand that are called as the complementary strand. The nitrogen bases along with the hydrogen bonds that make up the rungs of the ladder. Twisted ladder चे जे rungs आहे ते हायड्रोजन बॉन्ड नी फॉर्म झालेले राहतात. 2 हायड्रोजन बॉन्ड or 3 हायड्रोजन बॉन्ड, and the distance between the 2 successive step that is 0.34 नॅनोमीटर. जे हे जे सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड्स आहे किंवा हे जे सक्सेसिव्ह स्टेप्स आहे नायट्रोजन बेसिसचं, याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ सक्सेसिव्ह स्टेप्स और रंग्स इक्वल टू 0.34 नॅनोमीटर. एवढं याच्यामधलं काय राहतं? डिस्टन्स राहतं. ठीक आहे. म्हणजे बेस सिक्वेन्स विच आर प्रेझेंट ऑन द वन स्ट्रँड ऑफ द DNA वन स्ट्रँड that decide the base sequence of the another strand. So that is regarded as a complementary base sequences, or that are regarded as a complementary strands. Then number 4 point, purine and pyrimidine ratio. Purine pyrimidine ratio. Purine pyrimidine ratio मध्ये total number of, due to the complementary base pairing, total number of purine bases, total number of purine bases is always equal to pyrimidine. Means purine pyrimidine ratio in DNA that is always 1:1. That is not present or not to be present 1:1 in RNA. RNA मध्ये हा रेशो मे बी और मे नॉट बी 1:1 राहतो. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द चार्गाफ्स रेशो. याला चार्गाफ्स रूल किंवा चार्गाफ्स रेशो असं म्हटलं जातं. जसं A+G ॲडेनाइन ग्वानाइन दॅट इज ऑलवेज इक्वल टू थायमिन अँड सायटोसिन, किंवा ॲडेनाइन ग्वानाइन थायमिन सायटोसिन ऑलवेज इक्वल टू 1. Means total number of purine bases is always equal to the total number of pyrimidine bases, and so the ratio that becomes 1:1 in RNA that may be or may not be 1:1. That is also called Chargaff's rule, or that is also called as the Chargaff's ratio.
Next, polarity of each strand. Fifth point, polarity of each strand. आता पोलॅरिटीचा जर विचार केला आपण DNA स्ट्रक्चरचा, तर हे जे दोन्ही स्ट्रँड जे राहतात दॅट आर अँटी पॅरलर, मीन्स अरेंजमेंट ऑफ द टू स्ट्रँड ऑफ द DNA that is considered as the anti-parallel due to 5' end of one strand that lies close to the 3' end of the another strand. एका स्ट्रँडचं जे ओरिएंटेशन राहतं ते राहतं 5' to 3', तर ओरिएंटेशन ऑफ द अनदर स्ट्रँड दॅट इज 3' to 5', मीन्स 5' end of one strand that lies close to the 3' end of the another strand and 3' end of the another strand that close lies to the 5' end of the another strand. ठीक आहे, म्हणजे एका स्ट्रँडचा 5' एंड असतो तर दुसऱ्या स्ट्रँडचा 3' एंड असतो, आणि एका स्ट्रँडचा 3' एंड असतो तर दुसऱ्या स्ट्रँडचा 5' एंड असतो, म्हणजे वाईस वर्सा. सो द पोलॅरिटी ऑफ स्ट्रँड दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ anti-parallel arrangement of the two strand of the DNA that is considered as the anti-parallel. आता polarity of the strands जर विचार केला तर each strand of the DNA that show the specific polarity means one end is considered as the 5' end and the another end that is considered as the 3' end. एक एंड जो आहे तो 5' एंड मधून कन्सिडर केला जातो, अनदर एंड हा 3' एंड मधून कन्सिडर केला जातो. तर 5' एंडला फ्री फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो, फ्री फॉस्फेट ग्रुप. ही जी पोलॅरिटी आहे ती आहे दॅट इज टोटली डिपेंड अपॉन द 3rd and the 5th कार्बन ॲटम्स ऑफ द deoxyribose sugar. 5' end there is a free phosphate group, while at the 3' end जो आहे तर या ठिकाणी प्रेझेंट राहतो फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप, फ्री OH ग्रुप. ठीक आहे, म्हणजे वन of the strand that runs in 5' to 3' direction while the other run in 3' to 5' direction. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी एक जो स्ट्रँड आहे, समजा आपण याला एक स्ट्रँड कन्सिडर केलं, फर्स्ट स्ट्रँड आणि याला आपण सेकंड स्ट्रँड. तर सेकंड स्ट्रँड जो आहे हा 3' to 5' असतो आणि फर्स्ट स्ट्रँड जो आहे हा 5' to 3' असतो.